या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. गॅरंटी विमान सेवा सुरू केली आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई सोलापूर देखील विमान सेवा सुरू करतो. उम्मीद पे दुनिया कायम होती बघूया मुंबई सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही. आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे. सगळ्यांचं यश आहे. खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे. विमान सेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे. उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं. 10 वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली? तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण, तेव्हा का नाही सुरू झाली? आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय. आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे, आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही. काही एक प्रश्न असा आहे की अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निकोप पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत, त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल अपेक्षित आहे जो निकोप या शब्दाला समर्पित असेल आणि कोर्टाकडून त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का? कारण देशाचा इतिहास आहे, निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल, पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल. कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे. दुसरा प्रश्न असा की केंद्र सरकार हे राष्ट्रीय जनगणना आणि डिलिमिटेशन या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले 27 आणि 28. जनगणनेसाठी 1 वर्ष लागतो, तो गॅझेट होण्यासाठी. डिलिमिटेशनला हरकतीसाठी 1 वर्ष लागतो. पण टाइम बाउंडिंग असं आहे की अगदी म्हणजे 6 महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्ही तक्रारी द्याव्या लागतात आणि 6 महिन्यानंतर लगेच तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. हे राजकीय स्ट्रॅटेजी असं वाटतं. जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यामध्ये कोणते, जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत, ते टाइम बाउंड किती असणार आहे. जे मंत्रालय जाती गणना जनगणना करते त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे. तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही, तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही. तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय. आम्ही ऑप सिंदूरबद्दल पण ऑप सिंदूर मी तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला सलाम करते. अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने, हा प्रश्न माझ्या मनात आहे. सरकार आणि CDS मध्ये जी एका पानावर नाही आहे, ते CDS म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली, कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे, पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे. अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो. इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं. पण हे नेमकं उलट झालंय. भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आल्या. त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही. मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं. एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास. कारण का जे निर्णय, जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा. एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.